सहकार मंत्र्यांचे भाषण सुरू असताना वारंवार त्यांना केला जाणारा विरोध, घोषणाबाजी, भाषणामध्ये कोणताही दम नाही, पालकमंत्र्यांची गैरहजेरी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त अशा अत्यंत कमी उत्साही वातावरणात धनगरी ढोल वाजवत सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले। सोलापूर विद्यापीठाचे नामांतरण बऱ्याच दिवसांपासून गाजत होते। अखेर अचानक नामांतरण सोहळ्याचा मुहूर्त बुधवारी काढण्यात आला। सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नामांतरणाचा सोपस्कर पार पडला। यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, आमदार नारायण पाटील, महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, गोपीचंद पडळकर, शहाजी पवार, अविनाश महागावकर आदी उपस्थित होते। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, धनगर समाजाला आरक्षण देणारच असं आश्वासन दिलं। मात्र त्यांचे भाषण सुरू असताना उपस्थित काही कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाला नाव द्यावं, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळं, आपल्या सर्वांच्या तळमळीच्या मागणीमुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं आहे, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतोय। अशा सुंदर कार्यक्रमाला माझे सर्व समाज बांधवांना सर्वांना नम्रपणाने विनंती आहे, आपण हा उपक्रम पाहत असताना त्यांच्या सर्व सहकार्याला विनंती आहे। आज आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ सोलापूर हे नामकरण झालेलं आहे। आज आम्हाला या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं आम्हाला स्मरण केलं पाहिजे। त्यांचे आचार विचार या ठिकाणी आलेल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रेरणा केली पाहिजे। त्यांचं जे देशप्रेम होतं, त्यांची जी लढवय वृत्ती होती, त्यांची जी सामाजिक वृत्ती होती, त्यांची जी सर्व समाजाला एक घेऊन जायची वृत्ती होती, ते विचार सुद्धा या माझ्या पुढच्या नवीन पिढीला दिले पाहिजे। आणि आज हे सोलापूर विद्यापीठ जरी आपलं सोलापूरच्या एका जिल्ह्यासाठी असलं तर मला असं वाटतं की आपल्या सर्व सहकार्याकडून या ठिकाणचा शैक्षणिक दर्जा सुद्धा तेवढाच दर्जा वाढला पाहिजे आणि महाराष्ट्रातलं खऱ्या अर्थानं हे जे नाव दिलेलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे नाव नावारूपाला यावं आणि खऱ्या अर्थानं हे नाव नावारूपाला आलं तर या विद्यापीठाचा दर्जा खऱ्या अर्थानं वाढेल आणि या विद्यापीठाने गेलेल्या पदवी दर्जा आहे त्या सर्वांना त्यांची मान शान उंचावल्याशिवाय राहणार नाही। अहिल्यादेवींचे नाव देण्यासाठी तुम्ही साधे पत्रही दिले नाही आणि तुम्हीच कार्यक्रमाचे अध्यक्ष कसे असा प्रश्न विचारत अनेकांनी घोषणाबाजी केली। कार्यक्रमाला उशीर झाला, मात्र आम्हीच करून दाखवलं असं मत जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले। गेली अनेक वर्ष सातत्यानं मागणी होत होती, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव द्यावं। ज्यावेळेस 2004 साली सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाली, त्यानंतर खऱ्या अर्थानं या विद्यापीठाला नाव देण्याची मागणी होत असताना विविध संघटना असतील, विविध नेते असतील, विविध राजकीय पक्षाचे नेते असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, सहकारी संस्था असतील, या सर्वांनी विद्यापीठांना अहिल्यादेवीचं नाव द्यावं। त्यात अरुणताई वाक्षे महापौर असताना पहिल्यांदा महापालिकेमध्ये ठराव झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं या विद्यापीठाला नाव देण्याच्या संदर्भामध्ये अधिकृतरित्या सुरुवात झाली। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार विनोदजी तावडे यांनी हा ठराव आणला। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली हा ठराव राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये एकमताने पास झाला आणि आज त्याचा हा सुवर्ण क्षण आपण पाहतोय। सोलापूर विद्यापीठाचं नामकरण झालंय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, अशा पद्धतीचं आजपासून सोलापूरच्या विद्यापीठाची कार्यवाही झालेली आहे। रासपने पहिल्यांदाच अहिल्यादेवींच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो मान्य करून दाखवला। शासन धनगर समाजाच्या पाठीशी असल्याचं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं। पहिल्या जुटला राष्ट्रीय समाज पक्षानं सुनील बेनगुरांच्या नेतृत्वाखाली या विद्यापीठाला नाव द्यावं म्हणून कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढला होता आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्याचं पुन्हा अभिनंदन करीन की दिलेला शब्द त्यांनी पाळला। समाजाच्या अस्मितेचा प्रश्न होता ते त्यांनी सोडण्यासाठी केल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। बापू
आपल्याला वीरशैव लिंगायत समाजाबद्दल देखील एअरपोर्टचं नाव असेल किंवा पुणे सोलापूर रेल्वे स्टेशनचं नाव असेल, त्यात देखील आपण भाग घेऊन त्यांचीही लवकर मिटिंग घेऊन आपल्याला त्यांच्याबद्दल निर्णय लवकर करावा असं बापू मी तुम्हाला विनंती करतो, मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो.